नमस्कार मित्रांनो, संकल्प एज्युकेशनच्या एस-एस-सी आणि रेल्वे चॅनलवरती तुमचं सर्वांचं मी प्रशांत गावाने स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे एस-एस-सी सीजीएल 2025च्या वॅकन्सीज बाबतीत. खूप मुलांचं याच्यावर प्रश्न आहे की ॲडव्हर्टिजमेंट कधी येणार, एजन्सी बदलती आहे का, खूप सारे डाऊट्स आहेत मुलांचे. तर आज आपण ट्राय करूयात ह्या व्हिडिओमधून मॅक्झिमम डाऊट्स तुमचे क्लिअर होतील आणि त्यातल्या त्यात ज्या वॅकन्सीज आहेत, किती वॅकन्सीज आत्तापर्यंत रिपोर्ट केल्यात आणि काही नवीन डिपार्टमेंट वॅकन्सीज अपडेट करते त्याबद्दल देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. दैनिक भास्करची ही न्यूज आहे 16 एप्रिल 2025ची. याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की आत्तापर्यंत ज्या वॅकन्सीज रिपोर्टेड आहेत 7,500 आसपास वॅकन्सीज आहेत आणि 10,000 वॅकन्सीज येऊ शकतात. आता ह्या कुठल्या वॅकन्सीज वाढणार आहेत तर ते आपण बघूयात पुढे. आता याच्यामध्ये बघा 4,600 ग्रेड पे, 4,200 ग्रेड पे, 2800 आणि 2400 असे चारही ग्रेड पे मिळून आत्तापर्यंत 7,090 वॅकन्सीज ऑलरेडी रिपोर्टेड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हे बघा इथे एक छोटीशी न्यूज आहे बघा, एस-एस-सी पहिली बार करवाएगा ESIC में रिक्रूटमेंट. आत्तापर्यंत ESICची जी रिक्रूटमेंट होती, ठीक आहे, ती ESIC डिपार्टमेंट स्वतः करायचं, परंतु इथून पुढे आता ESICची जी रिक्रूटमेंट आहे ते एस-एस-सी सीजीएलद्वारे होणार आहे. त्याच्या किती वॅकन्सीज ह्या 2025मध्ये घेणार आहे तर ते आपण पुढे टेबलद्वारे बघूयात. ठीक आहे, हे बघा 4,600चे 1974, 4,200, 4,318, 2800 ग्रेड पेचे 250 आणि 2400 ग्रेड पेच्या 548 अशा 7,090 आत्तापर्यंत वॅकन्सीज रिपोर्ट झाल्यात. ह्या RTIद्वारे आपण मिळवलेल्या वॅकन्सीज आहेत. अजून ऑफिशियल नोटिफिकेशन येणं बाकी आहे, त्यामध्ये ह्या वॅकन्सीज नक्कीच वाढलेल्या असणार आहेत. आता याच्यामध्ये बघा जी महत्त्वाची अपडेट मला आजच्या व्हिडिओमधून द्यायची होती ती म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा नवीन रिक्रूटमेंट रूल ह्यावर्षी झालं आहे. त्याद्वारे ह्या नवीन RRद्वारे एक नवीन वॅकन्सी एस-एस-सी सीजीएलमध्ये भरली जाणार आहे प्रत्येक वर्षी. ती म्हणजे ऑफिस सुप्रिटेंडंट. काय ऑफिस सुप्रिटेंडंट? ऑफिस सुप्रिटेंडंट म्हणजे असं समजा तुम्ही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर जसा फील्डवर वर्क करतो तसा ऑफिस सुप्रिटेंडंट ऑफिसमध्ये त्या ठिकाणी वर्क करतो. दोघांची लेवल जवळपास सेमच, वर्किंग फक्त त्या ठिकाणी तो फील्डवर काम करणार आहे आणि ऑफिस सुप्रिटेंडंट ऑफिसमध्ये. ठीक आहे, आत्तापर्यंत काय व्हायचं, 100% ही जी वॅकन्सी होती ही प्रमोशनद्वारे भरली जायची, डिपार्टमेंटल एक्झामद्वारे भरली जायची. परंतु आता जो नवीन RR आला आहे बघा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे बघा ऑफिस सुप्रिटेंडंट लेवल 6 35,400 बेसिक आहे. आता याच्यामध्ये सिलेक्शन काय, सिलेक्शन पोस्ट, तर याच्यामध्ये जे 70% वॅकन्सी ज्या आहेत ऑफिस सुप्रिटेंडंटच्या त्या डायरेक्ट रिक्रूटमेंटने भरले जाणार आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काही वॅकन्सीज या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. वेगवेगळ्या झोन जे इन्कम टॅक्सचे झोन आहेत 18 झोन आहेत जवळपास. महाराष्ट्रामध्ये किती झोन आहेत तर महाराष्ट्रामध्ये बघा पुणे आहे, मुंबई आहे आणि नागपूर आहे, असे 3 झोन आहे. त्यापैकी 2 वॅकन्सी आपण या ठिकाणी आत्तापर्यंत मिळवू शकलेलो आहे, त्या म्हणजे मुंबईच्या 952 आणि पुण्याच्या 157. ठीक आहे, अशा टोटल जर ह्या ऑफिस सुप्रिटेंडंटच्या ऑल इंडियामध्ये वॅकन्सी किती ह्यावर्षी येऊ शकतात सीजीएलमध्ये तर त्या 5,431 एवढ्या वॅकन्सीज खाली आहेत आणि त्या येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आता यापैकी किती रिपोर्ट होतात हे आता नोटिफिकेशन आल्यावरच आपल्याला क्लिअरली समजू शकेल. त्यानंतर मागाशी जसं मी सांगितलं की ESIC डिपार्टमेंट आता सीजीएलद्वारे वॅकन्सीज या ठिकाणी रिपोर्ट करणार आहे. हे कशावरून समजतंय तर ESICचं एक नोटिफिकेशन होतं रिक्रूटमेंट सेलचं, त्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं बघा, पहिलाच पॉईंट, डायरेक्ट रिक्रूटमेंट इन द केडर ऑफ ग्रुप C नॉन मेडिकल पोस्ट SSO UDC MTS स्टेनो रिक्रूटमेंट विल बी डन बाय स्टाफ सिलेक्शन कमिशन. तर क्लिअरली ह्या ठिकाणी मेन्शन केले की आता इथून पुढे ह्या ज्या रिक्रूटमेंट होणार आहे त्या एस-एस-सी सीजीएलद्वारे होणार आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वॅकन्सी किती वॅकन्सी देणार आहेत अंदाजे बघा. सोशल सिक्युरिटी ऑफिसर SSO UDC MTS आणि स्टेनोग्राफर. माझ्या मते MTSच्या ऑलरेडी 2024मध्ये यांनी ESICच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या एस-एस-सी सीजीएल 2024द्वारे घेतलेल्या आहेत, परंतु SSO UDC आणि स्टेनो याच्या ज्या वॅकन्सीज आहे ह्या इथून पुढे आता 2025मध्ये मागवल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये टोटल किती वॅकन्सी यावर्षी येऊ शकतात तर त्यांनी सांगितलेल्याद्वारे 2423 वॅकन्सी यावर्षी ॲड होऊ शकतात. आता ज्या 7,090 आहेत त्या ह्या सोडून आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या वॅकन्सीज त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. तर त्या 7,000, ह्या 2,500, 9,500, त्यानंतर
ह्या ज्या वॅकन्सीज आहे ऑफिस सुप्रिटेंडंटच्या 5.5, आता यापैकी किती ह्यावर्षी सिजलमधून रिपोर्ट होतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटद्वारे ते खात्रीशीर सांगू शकत नाही, परंतु एवढ्या वॅकन्सीज खालीच आहे. आता याच्यात पण जयपूर असेल, गुवाहाटी असेल, कोलकाता, लखनौ, पटना असे काही जे झोन आहेत यांनी वॅकन्सी अजूनही रिपोर्ट केलेले नाही आहेत. यामध्ये अजून वॅकन्सी ॲड होतील. 7 ते 8 हजार वॅकन्सी ऑफिस सुप्रिटेंडंटच्या खाली आहेत ऑल इंडियामध्ये. त्यातल्या आमचा असा अंदाज आहे 3 ते 4 हजार वॅकन्सीज यावर्षी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ऑफिस सुप्रिटेंडंटसाठी मागवू शकतं. ठीक आहे. तर अशा ज्या टोटल वॅकन्सीज आहेत यावर्षी तर त्या साधारणतः येऊ शकतात. टोटल 12 ते 13 हजार वॅकन्सी येण्याचे चान्सेस आहेत. एक बंपर रिक्रुटमेंट SSC CGLद्वारे होणार आहे. नोटिफिकेशन कधी येणार आहे आत्तापर्यंत यायला पाहिजे होतं, परंतु काल परवाच एक नोटिफिकेशन SSCने काढलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की काही कारणामुळे त्यांनी जे कॅलेंडर आहे SSCचं ते रिवाईज करण्यात येत आहे, ज्याच्यामुळे SSC CGL किंवा सिलेक्शन पोस्ट ह्या ज्या वॅकन्सी ह्या महिन्यामध्ये येणं अपेक्षित होतं ते थोडंसं पुढे जाणार आहे. किती पुढे जाऊ शकतं तर साधारणतः 1 ते 1.5 महिना ह्या ठिकाणी लेट होऊ शकतं असं आपल्याकडे न्यूज आहे. ठीक आहे. बाकी आपल्याला नवीन कॅलेंडर आल्यानंतर एक्झॅक्ट डेट SSCची कळणारच आहे. तुम्हाला जर SSCचं प्रिपरेशन संकल्प सोबत करायचं असेल तर या ठिकाणी बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा. तुम्ही काही डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्राम चॅनल जर अजून जॉईन केलं नसेल, कोणी नवीन असेल तर त्यांनी ABD संकल्पचं टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करा, जेणेकरून ह्या सगळ्या ज्या अपडेट्स आहेत SSC रेल्वेच्या ह्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. आणि हे जे नवीन चॅनल आपण SSC आणि रेल्वेसाठी जे ओपन केलं आहे तर याला तुम्ही लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून ह्या ज्या नवीन अपडेट ह्या तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे. बाकी अजून कुठल्या SSCच्या टॉपिकवर तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो, भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.